Hello traders, welcome to my forex trading channel. सध्या गोल्डचा चार्ट ओपन आहे. सो गोल्ड सध्या काय करतोय, काय करू शकतोय, आपण जरा अनालिसिस करूया की गोल्ड मध्ये काय पॉसिबिलिटी आहे. सो क्वार्टरली डिमांड झोनच आपण बघतोय. रिसेंट रिझन काय आहे, याचा अर्थ की मार्केटच्या जे सेलिंग प्रेशर आहे त्याला जर समजा रिव्हर्स करायचं असेल बाईंग साइड मध्ये, किंवा या सगळ्या सेलिंगला जर स्टॉप करायचं असेल तर एकच झोन आहे, तो क्वार्टरली आहे. त्याच्यानंतर मग हाफ इयरली, ज्याच्यामध्ये एवढं शार्प सेलिंग, एवढं हेवी सेलिंग जर स्टॉप करायचं असेल तर ठीक. ही कॅन्डल जर बघितलं तुम्ही क्वार्टरली, तर खूप म्हणजे जबरदस्तच झाली ही कॅन्डल. एकदम उलटी हॅमर ज्या पद्धतीची झाली आहे, कदाचित अशी कॅन्डल माझ्यामध्ये आज तागायत कधी झाली नसेल. म्हणजे ही झाली आहे एवढी, पण काही अशी स्ट्रॉंग नाही. म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट ह्या कॅन्डलला जर बघितलं तर एवढी स्ट्रॉंग काही दिसत नाही. ठीक आहे. बट गोल्डमध्ये सध्या तरी जर समजा ह्या लेवल्स जर ब्रेकडाऊन झाल्या इकडेच्या सगळ्या लेवल्स, तर गोल्ड नक्कीच हे $3,200 ह्या लेवलला येण्याचे चान्सेस हाय आहेत. गोल्ड म्हणजेच गोल्ड लवकरच 1,00,000 या नियर अबाउट प्राइसला येण्याची शक्यता जास्त आहे. गोल्डमध्ये सध्या तरी मोस्टली सगळ्यांनी सेलिंगसाठीच प्लॅन करा. हा, बट गोल्डमध्ये स्टॉप लॉस जे हाय लागतात, त्यामुळे मोठ्या म्हणजे टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस आणि ट्रेड करणं इम्पॉसिबल आहे आपल्यासाठी, आपल्यासारख्यांसाठी. ठीक आहे, इम्पॉसिबल म्हणजे खरंच इम्पॉसिबल आहे. इट्स नॉट पॉसिबल, इट इज नॉट इझी एवढ्या मोठ्या हायर टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करून व्हॉट हॅपन. वीकली जर बघितलं तर ह्या वीकली डिमांड झोनचा, म्हणजे हा जो झोन होता पहिला, हा झोन, ह्या झोनचा ब्रेकडाऊन झाला आणि ह्याचा जो बॉटम झोन होता ना, हा झोन, ह्या झोन मधून रिएक्शन आली. बट ही रिएक्शन कशामुळे आली हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, लेट्स गो फॉर द डेली. ही रिएक्शन का आली ह्याची इथे ट्रम्प साहेबांनी इथे एक स्टेटमेंट दिलं. आमचं इराणसोबत डिस्कशन वगैरे चालू आहे, प्रोडक्टिव्ह डिस्कशन चालू आहे की आम्ही वॉर खतम करणार वगैरे, असं काय काय काय. त्याच्यामुळे ही प्राइस सेक्शन, ही प्राइस अप मूव्ह गेली. इराणने त्याच्या दुसऱ्याच मिनिटाला लगेच पोस्ट केली की डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते सगळे फेक स्टेटमेंट प्रोव्हाइड करतात, आमचं असं कुठलंही काही डिस्कशन झालेलं नाहीये. त्याच्यानंतर मार्केट बघा परत डाऊन साईड. आता जर समजा डेलीला बघितलं तर सध्या ही प्राइस ऍक्शन खूप स्ट्रॉंग झालेली, म्हणजे चांगली झालेली आहे. इन्सायडर कॅन्डल आहे, ह्या रेड कॅन्डलच्या अगेन्स्ट ही बाइंग कप चांगली झालेली आहे, ऍग्री. बट याचा अर्थ असा आहे की इथून प्राइस अपमूव्ह जाणार आहे? नाही. 4 अवरला जर बघितलं तर बेसिकली ह्या कॅन्डलने ह्या झोनचा ब्रेकडाऊन झाला. आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ह्या लेवलला एंट्री होते, या झोनला. बट इथं जो सपोर्ट झोन होता ना, म्हणजे अवरली जर बघितला, ह्या लेवलला एक झोन होता. ओके, म्हणजे ह्या झोनची रिएक्शन ही आणि ह्या झोनचा एक्झॅक्टली ही. ठीक आहे, ह्याच्या बॉटम पासून ही प्राइस ऍक्शन क्रिएट झालेली. आता गोल्ड मध्ये काय होऊ शकतं? सो बेसिकली जर समजा बघितलं तर ह्या म्हणजे ट्रेंड लाईन जर समजा बघितलं आपण, या ट्रेंड लाईनचा जर ब्रेकआउट झालेला आहे. ओके, गोल्ड इथूनच खाली येणार का? आता माझ्यासाठी प्राइस ऍक्शन ही काय, ही महत्वाची आहे. म्हणजे जर समजा गोल्ड मध्ये जर सेलिंग यायचं असेल स्ट्रॉंग अजून, कारण सध्या युएसने म्हटलंय की आम्ही 5-6 दिवस अजून काही ऍक्शन घेणार नाहीये. सध्या इस्रायल आणि इराणमध्ये सध्या जे काही चालू आहे ते चालू आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्यासाठी जर समजा तुम्ही बघितलं तर जे मी काय सप्लाय झोन मार्क केलेला आहे वरच्या साईडला, ठीक आहे, इथे मी डेलीचं मार्किंग करून घेतोय. ह्या लेवलला जे काही सप्लाय आहे, ओरिजिन आहे या सगळ्या झोनचा, हा जो काही ओरिजिन आहे, समजा जर ह्या लेवल पर्यंत जर समजा प्राइस जात असेल, सो ह्या लेवलची लिक्विडिटी तो काय होणार, स्वीप करणार.
म्हणजे ऑलमोस्ट ह्या लेवलला नंबर ऑफ सेलर्स बसलेले असतील इथे. सो मार्केटने जर समजा ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली, इथे लिक्विडिटी घेईल मार्केट आणि ह्याच्या ओरिजिन पासून म्हणजे इथून इथं एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाला. ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला प्राइस मध्ये रिएक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता इथं प्राइस एक्झॅक्टली करते काय, तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर हा एक सपोर्ट क्रिएट केलाय बघा प्राइसने, जेणेकरून ह्या सपोर्टला नंबर ऑफ बायर्स परत इन्क्लूड होतील. म्हणजे इथे काय झाले, ह्या लेवलला प्राइस अपमूव्ह गेली असं दाखवले बघा. ही बाईंग किती स्लो झाली बघा. ही बाईंग बघा, ही 1 आवरची बाईंग बघा. ही कॅन्डल किती स्ट्रॉंग क्रिएट झाली, देन त्याच्यानंतर बाईंग बघा किती स्लो झालं. डाऊन साइड आलं, ही एकच कॅन्डल बघा किती स्ट्रॉंग झाली, देन त्याच्यानंतर बाईंग स्लो झालं. मॅनिप्युलेशन दिसतंय असं मला वाटतंय, एवढं नक्की मात्र आहे. बट ह्या लेवलला असं दिसतंय की नंबर ऑफ बायर्स इन्क्लूड करण्याचे ट्राय चालू आहे. नंबर ऑफ रिटेलर्स म्हणजे नंबर ऑफ इथे एसएल क्रिएट करण्याचे चान्सेस आहेत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा मार्केट असं साइडवेज वगैरे क्रिएट करतं, जर समजा त्याला एका कुठल्या डायरेक्शन मध्ये जायचं असेल, म्हणजे जर समजा डाऊन साइड जायचं असेल तर तो काय करतो, नंबर ऑफ बायर्स ऍड करतो. सगळ्या सेलर लोकांचा पहिल्यांदा एसएल हंट करतो. म्हणजे इथे जेवढे काय सेलर्स बसलेत ह्या लेवलला, बघितलं ना, ह्या लेवलला पण सेलर्स आहेत ना, ह्या लेवलला लिक्विडिटी आहे. ही लिक्विडिटी अजून स्वीप झालेली नाहीये, बरोबर. ह्या लिक्विडिटी मध्ये अजून आलेलीच नाहीये प्राइस आजपर्यंत. ही लिक्विडिटी स्वीप झाली, ह्या लेवलची लिक्विडिटी स्वीप झाली, ही फक्त टच केल्याने खाली आली. ह्याची लेवल म्हणजे या लेवलला जेवढे लोकांचे एसएल होते त्यांचे एसएल हंट केले नाही. ठीक आहे. आता इथे बायर्स ऍड केलेत म्हणजे ह्या सगळ्यांचा एसएल जो असणार ह्या झोनच्या खाली एक तर असणार आहे. काही जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स असतात त्यांचा एसएल इथे असणार आहे, काही लोकांचा एसएल इथे असणार आहे. ठीक आहे. सो बेसिकली होणार काय, सो मला असं प्रोबॅबिलिटी दिसते की ह्या लेवलचा अपमूव्ह येणार, ह्या लेवलची लिक्विडिटी स्वीप होणार इथे, या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं रिएक्शन येणार आणि मार्केट शार्पली डाऊन येणार. शार्पली डाऊन आल्यानंतर ह्या लेवल मधून थोडीशी प्राइस चालण्याची जास्त म्हणजे थोडी चान्सेस आहेत. म्हणजे प्राइस डायरेक्ट ह्याचा ब्रेकडाऊन करणार, इथून सेलिंग येण्याचे चान्सेस आहेत. गोल्ड मध्ये मला तेच दिसतंय सध्या. ओरिजिनला अजून टच झाले नाही, ही हॅमर झाली ऍग्री. या हॅमर नंतर नंबर ऑफ बायर्स पण ऍड झालेले आहेत. तर ह्या बायर्स जेवढे काय बायर्स इथे ऍड झाले त्या सगळ्यांना बाहेर काढणं तर एकदा तर बनतंय, राईट. एकदा तर त्या लोकांना बाहेर काढलंच पाहिजे. हा विकली झोन मधनं जी रिॲक्शन आली, बरोबर, रिॲक्शन येऊन काय लगेच मग मार्केट काय गोल्ड अप जाणार आहे का, नाही जाणार ना, तसं होत नाही. हा जो ओरिजिन आहे, परत हा जो ओरिजिन आहे, अजून तर काय प्राइस इथे आले. मी तुम्हाला बघा, आपला व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. मी सांगितलं होतं की जर समजा ह्याला टच केला, ह्याला काय टच केला नाही ह्या ओरिजिनला ऍग्री, बट इथून शार्प सेलिंग येणार हे आपण कन्सिडरेशन केलं होतं. ज्या पद्धतीचं हे बाईंग दिसत होतं तिथं आपल्याला समजत होतं की इथनं एक शार्प सेलिंग आलं पाहिजे. शार्प सेलिंग आलं. ओके. आता एवढ्या सेलिंग नंतर ट्रम्पच्या एका ट्विटमुळे हे बाईंग आलं. हे बाईंग आल्यानंतर, ठीक आहे, हे बाईंग आल्यानंतर थोडंसं प्राइस साइडवेज गेलेले इथे. आता जर समजा ह्याला प्राइस मध्ये वर जायचं असेल तर एवढ्या लवकर प्राइस अपमूव्ह जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्याला जवळपास हा झोन तोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. इकडचा झोन, हा झोन तोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय प्राइस अप नाही जाऊ शकत. हा खूप स्ट्रॉंग झोन आहे आणि देन त्याच्यानंतर हा ओरिजिन आहे. ओके. सो माझ्या मते प्राइस मध्ये ही लिक्विडिटी स्वीप होईल आणि डाऊन साइड येईल. ओके. सो मार्क द गोल्ड लेवल्स, मार्किंग करून घ्या. हे बघा, लिक्विडिटी तर आहे, खूप चांगली लिक्विडिटी आहे आणि लिक्विडिटी स्वीप करण्याचे चान्सेस तर जास्त दिसतात मला, बरोबर. इथे नंबर ऑफ बायर्सला इन्क्लूड केलेला आहे आणि ह्या डिमांड झोन मधनं पण प्राइस चाललेली आहे इथे. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि प्राइस तर समजा तुम्ही जर बघितलं तर बेसिकली ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं तर प्राइस रिॲक्शन झालेली आहे आणि प्रत्येक कॅन्डलला लेट्स सी, मला तर वाटते की इन द सेन्स ह्या लेवल पासून थोडंसं अपमूव्ह तर आलीच पाहिजे असं मी म्हणते. जर समजा याला खाली डाऊन साइड अजून यायचं असेल तर
ही जी लिक्विडिटी स्वीप करून गोल्डनं डाऊनसाईड मुवमेंट तर दिलीच पाहिजे. ओके, मी तर मोस्टली फक्त दोनच गोष्टी बघतोय, गोल्ड आणि बीटीसीच. अजून तर मी इथेरियम वगैरे काही बघत नाही. मला अजून चान्स मिळाला नाही याच्यामध्ये एंट्री एक्झिट करण्यासाठी. एक्सेमच मी वापरतोय सध्या. लेट्स सी फॉर द बिटकॉइन. हा एक असं आहे की एक्सएम मध्ये किंवा अजून कोणत्याही ब्रोकर मध्ये ना जे चार्ट पॅटर्न्स आहेत ना ते ट्रेडिंग व्ह्यूच्या थोडंसं अगेन्स्ट म्हणजे थोडंसं वेगळंच दिसतं, त्यामुळं कधी कधी डिमांड झोनला प्रॉब्लेम दिसतो आपल्याला. ओके, सो बिटकॉइनची ही लेवल आहे. बिटकॉइन जर आपण मी क्वार्टरली जरा बघतो. क्वार्टरली तुम्हाला जर समजा सांगितलं तर बिटकॉइन खरंच खूप चांगल्या झोनमध्ये आहे. क्वार्टरली डिमांड झोन मध्ये आहे बिटकॉइन. ओके, आणि ह्या क्वार्टरली डिमांड झोनचा सध्या थोडीशी का असणार रिॲक्शन येते. मंथली जर बघितला तर मंथली ती ऑलरेडी रिॲक्शन इथं आलेली आहे. सॉरी, मंथली नाही, वीकली रिॲक्शन आलेली आहे तिथे. बघा, ह्या वीकली झोन मधनं रिॲक्शन आली आणि आता काय झालं, आपण 4 अवरला जाऊया. 4 अवरला जर समजा तुम्ही बघितलं, ही प्राइस बघा साइडवेज गेलं, लिक्विडिटी क्रिएट केली, मार्केट अपसाइड घेऊन गेले इथे. ओके, अपसाइड गेलं म्हणजे ह्या लेवलला जेवढे सेलर्स होते त्या सगळ्यांना बाहेर काढलं. एकदा बाहेर काढलं, दुसऱ्यांदा बाहेर काढलं आणि मग प्राइस डाऊनसाइड आली. डाऊनसाइड येता येता अजून एक लिक्विडिटी तयार केली ज्याची अजून स्वीप बाकी आहे. आणि माझ्यामध्ये मला नाही वाटत की आता इथून परत एवढ्या वरती बिटकॉइन येईल. हा, आता ही जी लेवल बघितली जर समजा ही 4 अवरची लेवल जर समजा डिमांड झोन तुम्ही बघितला तर ह्या 4 अवरच्या डिमांड झोनचा म्हणजे रिॲक्शन तर चांगली आहे ह्या 4 अवर डिमांड झोनची, म्हणजे ह्या लेवलच्या सगळ्यांच्या वरती क्लोजिंग तर आहे. सो इथून प्राइस मध्ये थोडंसं का असं अपमूव्ह येणार आहे. ह्या लेवलला प्राइस मध्ये अपमूव्ह तर येणार आहे 4 तासाच्या. आता ह्या 4 तासाचे हिथून ते ह्या लेवल पर्यंत मी मुवमेंट पकडतो. 68,096 कुठून 64,164 म्हणजे $4,000 टोटल. $4,000 तर इथनं मुवमेंट येणार असं मला दिसते. बट ओव्हरऑल स्ट्रक्चर जर समजा तुम्ही बघितलं तर बिटकॉइन मध्ये अजून तर बाईंग लेवल आलेलं नाहीये. लेवल स्ट्रॉंग झाल्यात नो डाऊट. लेवल का झालेलं नाहीत अजून म्हणजे स्ट्रॉंग, कारण पॅनिक सिच्युएशन. जे काही मॅनिप्युलेशन झाले ब्लॅक रॉक थ्रू किंवा ट्रम्प थ्रू, ठीक आहे, हे त्यांच्यामुळे सगळं क्रिएशन झालेलं आहे, हे सगळं सेलिंग वगैरे ते. सो मला अजून बिटकॉइन मध्ये अशी स्ट्रॉंग लेवल अशी बाईंगची दिसत नाही. हे सगळं म्हणजे एकदम साईड वेव्ज काय म्हणतो आपण त्याला, लिक्विडिटी क्रिएट करण्याचा ट्राय केलेला आहे, कारण ह्या लेवलला बऱ्याच लोकांनी बाईंग केलेलं आहे. आता एवढ्या सगळ्यांना बाहेर जर काढायचं असेल तर नक्कीच एक डाऊनफॉल तर दाखवायला पाहिजे. आणि जर समजा इथे अजून स्ट्रॉंग रॅली म्हणजे रेड कॅन्डल जर दाखवली, रेड कॅन्डल दाखवून जर समजा आपल्या स्ट्रॅटेजी पद्धतीने जर समजा ना इथे प्राइस ऍक्शन झाली ना, सो डेफिनेटली ह्या ओरिजिन पासून मुवमेंट येण्याचे जास्त चान्सेस आहेत ह्या झोन पासून. आता प्रॉब्लेम असा आहे की जर समजा आपल्याला एसएल ठेवायचा झाला तर ह्याच्या खाली असेल, म्हणजे ह्याच्या खाली जर बिटकॉइन आला ह्या लेवलच्या खाली वगैरे ते, सो बिटकॉइन सोडून द्यावं लागेल आणि परत खालच्या डाऊनसाइड मुवमेंटसाठी आपल्याला वेट करावं लागेल. ओके, पण माझ्यासाठी ओरिजिन लेवल हाच आहे $55,000 म्हणजे $55,000-50,000 ह्या लेवलचा. ठीक आहे, ह्या लेवलला जेवढी काही लिक्विडिटी क्रिएट होणार आहे, आता जर समजा तुम्ही बघितला तर ट्रेंड लाईन एक सपोर्ट होते त्याचा, ह्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टला नंबर ऑफ बायर्स बाय करणार आहेत. ठीक आहे, तिथे बाईंग होणार. ओके, आता ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन बाईंग का होणार हे तुम्हाला पण माहिती आहे, कारण ह्या लेवलला काय आहे, एक झोन आहे अवरलीचा, सॉरी 4 अवरचा. ह्या लेवलला बाईंग जर आली सो ट्रेंड लाईन ब्रेकआउटच्या नादात काय होणार, नंबर ऑफ रिटेलर्स सेल करणार आणि इथून एक अपमूव्ह येणार आणि ह्या अपमूव्ह मधून इथून 68,000 ह्या लेवल पासून परत डाऊनसाइड मुवमेंट येणार. सो दिस इज व्हेरी कन्फर्म की याशीच प्राइस ऍक्शन होणार आहे. हा, ह्या ग्रीन कॅन्डल नंतर मी एक्सपेक्ट करत होते की ह्या लेवल पर्यंत प्राइस यायला पाहिजे होती यार, पण ती काही आली नाही. प्रत्येक वेळी ओरिजिनला येतेच प्राइस असं पण नाहीये. आता इथे कसं होतंय, फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे जे असतात ते इथे सपोर्ट करतात, म्हणजे ते एक्झिक्यूट होतात. इंडियन मार्केटमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप इतकं चालत नाहीये. ठीक आहे,
पण ग्लोबल मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये हे नक्कीच तितकं स्ट्रॉंग वर्कआउट होतं. लिक्विडिटी कशी स्वीप केली बघा, इथे सेलर्स ऍड झालेत हे रेड कॅन्डल्स बघून, आणि देन त्याच्यानंतर ही रेड म्हणजे ही उलटी हॅमर बघून नक्कीच इथे सेलर्स ऍड होतील. या दुसऱ्या दिवशी रेड कॅन्डल तयार होईल म्हणून. बरं, ह्या सगळ्यांचा परत काय केला, पोपट केला. ग्रीन कॅन्डल केली आणि खाली पाडून गेलं. आणि जेव्हा असं क्रिएट होतं ना, तेव्हा फेअर व्हॅल्यू गॅप वर्कआउट होतात बघा. हे असे झोन क्रिएट होतात ना, त्यावेळी फेअर व्हॅल्यू. आता असे झोन म्हणजे काय, ही लिक्विडिटी लिक्विडिटी एकदा, दुसऱ्यांदा, म्हणजे ही लिक्विडिटी तयार झाली, समजा ही प्रिव्हियस लिक्विडिटी स्वीप झाली असं समजू आपण इथे, आणि ही लिक्विडिटी तयार केली, म्हणजे इथे लिक्विडिटी स्वीप झाली, आणि त्याच्यानंतर जेव्हा रिटेस्ट करतो ना, त्यावेळी फेअर व्हॅल्यू गॅप जास्त वर्कआउट होतात. मोस्ट ऑफ द टाइम मी असं बघितलं की 60% टाइम तर फेअर व्हॅल्यू गॅपच वर्कआउट होतो. कधी कधी जर समजा बाईंग स्ट्रॉंग असेल तर तो ओरिजिनला येऊन डाऊनसाइड मुवमेंट कंटिन्यू करतो. आणि मला तर इथे असं दिसतंय की ह्या लेवलला प्राइस येणार, इथून बाईंग होणार, आणि मग परत बिटकॉइन डाऊनसाइड येणार, ते ह्या लेवलपर्यंत येणारच. सो जेवढे काही पैसे असतील ना तुमच्याकडे, तर थोडे थोडे आता हळूहळू फॉरेक्समध्ये, कारण परत चान्स मिळणार नाहीये. $1,26,000 पासून ते 60,000 लेवलला, 50,000 लेवलला बिटकॉइन परत येतोय. आणि असं दिसतंय की ग्लोबल मार्केटमध्ये मला नाही वाटत की बिटकॉइन वगैरे, इथेरियम, हे जे डोज कॉइन्स वगैरे परत बंद पडतील किंवा त्यांना आता हे सगळं ट्रम्पवरतीच आहे, कारण ट्रम्पने बिटकॉइनला खूप सपोर्ट केलाय. कारण त्यांना जर समजा त्यांचं $40 ट्रिलियन कर्ज जर नील करायचं असेल, तर त्यांनी बिटकॉइन कन्सिडर करून, म्हणजे त्यांनी ते तसा व्ह्यू ठेवलाय की आपण बिटकॉइन सेल करून आपण आपलं कर्ज मिटवू. म्हणजे असं काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते त्यांची. बिटकॉइनला खूप ट्रम्पने, युएसने, मार्केटने हे केलेलं आहे. आणि आता सध्या युएसचे इलेक्शन्स पण आहेत. सो खरंच खूप प्रिकॉशन्स घेऊन असेल ट्रेडिंग मोस्टली करा, इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडासा थांबून घ्या. ठीक आहे. सो आय होप व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल. व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट फुल लेंथने बघा, अनालिसिस करा तुम्ही तुमच्या पद्धतीने. जर समजा तुम्हाला अजून काही पॉइंट्स मिसिंग वाटत असतील, की हे पॉइंट्स आपल्याला नाही कळाले, की ह्या पॉइंट्समध्ये अजून इम्प्रूव्हमेंट मी सांगू शकत असलो, आय नो की मी अजून ट्रेडिंग माझं म्हणजे जर्नी, म्हणजे मी ट्रेड जे काही असेल ते अजून शेअर करत नाही, कारण मी ट्रेडच केलेलं नाही. खरं सांगतो, मी ट्रेडच केलेलं नाहीये. ते 2 महिने झाले मी ट्रेड मोस्टली म्हणजे स्टॉप झाले माझ्याकडून. या दिस इज वन ऑफ द कॉज, लाईक द ऑफिस वर्कलोड. या बट डोंट वरी, सध्या एनटीपीसी मध्ये मी सध्या ट्रेड तर घेतोय. लेट्स सी हाऊ इट्स वर्क्स, आणि नक्कीच मी ते शेअर करेन, कुठे एंट्री घेतली, कुठं प्लॅन केली होती. ओके, सो मी तो व्हिडिओ पोस्ट करेन. बिटकॉइन आणि गोल्ड मध्ये कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला पोझिशन समजा त्या पॉइंटला जर भेटली ना, त्या पॉइंटला तुम्ही तिथं अवेलेबल पाहिजे. उगाच ट्रेड घ्यायचा सोडून द्यायचं मला असं आवडत नाही. मला ट्रेडमध्ये बसायला जास्त आवडतं. म्हणजे ट्रेड जर समजा घेतला ना, त्याला बघायला लय आवडतं मला. ओके. आणि ऑफिसमध्ये नाही पॉसिबल होत, म्हणजे फ्लोअर टू फ्लोअर चेंज होणं, नेट मिळतं नाही मिळत, मग ते एक्सएम तर कंटिन्युअस, त्याला बॅक केले की परत रिफ्रेश करते एक्सएम, तर कंटिन्युअसली असा प्रॉब्लेम आहे थोडासा. मला तसं ट्रेड घ्यायला आवडत नाही मोस्टली. बट आय ट्राय की मी लवकरच प्लॅन करतोय की फुल टाइम ट्रेडिंग मध्ये शिफ्ट होण्याचा. सो सध्या तरी माझा फोकस तो आहे. मी सध्या माझं बाकीचं जे काही सेटअप वगैरे क्रिएट करणं वगैरे, ते बॅकग्राऊंडला माझं सध्या ते चालू आहे. ओके. आणि या अजून थोडा टाइम आहे, अजून एक 7-8 महिने तरी मला थांबावं लागणार आहे, कारण खूप पेशन्सली मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. ओके. सो लेट्स की डोक्यावरचं जे आहे ते सध्या खांद्यावरती घेऊ, आणि मग ह्याच्यातनं बाहेर पडू, कारण हाच टाइम आहे मिलिनियर बिलिनियर व्हायचा. त्याच्यानंतर मग टाइम नाही. ओके. सो प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स, अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. टाटा, बाय बाय.